तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ढोकळा करूया। तर सगळ्यात आधी आपण घेतला आहे बेसन 1 वाटी, त्याच्यामध्ये अर्धा वाटी रवा टाकूया। नंतर आपण त्याच्यामध्ये 3-4 चम्मच आपण साखर टाकून घेऊया। आणि हा ढोकळा माझ्या मावशीने तयार केला आहे, माझ्या मावशीची रेसिपी आहे। त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये हळदी पावडर, नमक मिक्स करून घेऊया आणि अर्धा घंटा आपण ते ठेवून देऊया। नंतर आपण त्याच्यामध्ये इनो टाकून घ्यायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं। नंतर आपल्याला भांड्याला तेल लावून त्याच्यामध्ये आपला ढोकळ्याचं बॅटर टाकून घ्यायचं आहे। नंतर आपण इडली पात्रामध्ये ते ठेवून देऊया आणि आपला ढोकळा बनून तयार झालेला आहे। आणि किती स्पंजी आपला ढोकळा झाला आहे तुम्ही बघू शकता। आणि नंतर आपण त्याच्यामध्ये तडका टाकूया। आणि आम्हाला ढोकळा आवडला, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा। आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि नक्की तुम्ही ट्राय करून बघा। थँक्यू।